नमस्कार, आपल्यासोबत आहेत यशवंतराव चव्हाण यांची नात अमायरा चेतन चव्हाण. आपण त्यांच्याशी संवाद साधतो. अमायरा, नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. या बालवयामध्ये आणि वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तुम्ही पुस्तक लिहिलं. एक लेखिका म्हणून या वयातच तुम्ही तुमच्या जीवनाला नवीन आकार देता सुरुवात करत आहात. हे सगळं कशा पद्धतीने जमलं आणि लेखक व्हावंसं का वाटलं? मी लहानपणापासून पुस्तक वाचत होते. मला पुस्तकाची खूप आवड आहे, म्हणून पहिलीपासून मला वाटत होतं आपण काहीतरी पुस्तक लिहावं. म्हणून हे सगळं जमलं आणि हे खरं झालं. 4 मुलं असतात, फील्ड ट्रिपवर जातात आणि ती फील्ड ट्रिप चांगली नसते आणि हे मेसेज देतं की कोणीही एकटं नाही आहे, सगळे आपण बरोबर आहोत. कधीही जर मदत पाहिजे असेल तर एकमेकांकडे बघायचं. ठीक आहे, पुस्तकाची संकल्पना काय? कोणी एकटं नाही आहे, एकटं नसावं, एकटं वाटावं नाही, आणि हेच माझ्या मनात होतं 1 वर्ष. आणि हो, ते माझं स्वप्नच होतं पुस्तक लिहायचं खूप वेळासाठी. चरित्र एक कादंबरी आहे लिटिल वुमेन नावाची, LM अल्कॉटची. मी ते सगळ्यांना रेकमेंड करते. खूप छान स्टोरी आहे, हार्ट वॉर्मिंग आहे, मस्त आहे, सगळे वाचा. तुम्हाला तुमच्या आजोबाबद्दल काय सांगता येईल? माझे आजोबा खूप ग्रेट माणूस होते. त्यांनी खूप काही केलं वाचनासाठी, लेखनासाठी. इन्स्पिरेशन वाचनांपासून, कादंबऱ्यांपासून. मी भरपूर कादंबऱ्या वाचल्यात. आणि त्याच्या पुढे फॅन्टसीज, हे सायन्स फिक्शन वगैरे काय? ॲडव्हेंचर फिक्शन. मुलांसाठी ॲडव्हेंचर म्हणून. आपल्या पुस्तकाचं नाव काय? द ट्रेल डायरीज. धन्यवाद. चेतन सर, नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपली कन्या वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी एक लेखिका म्हणून तिच्या जीवनामध्ये एका नवीन विश्वामध्ये पाऊल ठेवते. एक नवीन विश्व तिच्यासाठी उघडलं गेलंय, बरोबर ना? बरोबर. तर याबद्दल आपल्या नेमक्या भावना काय? ती अमायरा चव्हाण जी माझी मुलगी आहे, ती 11व्या वर्षी पुस्तक आपलं प्रकाशित करते आहे. मुलगी 11व्या वर्षी नुकतंच जस्ट तिचं 11व्या वर्षीच लेखन चालू झालंय असं नाही. वयाच्या 3 वर्षाची असल्यापासून ती वाचन करते. खूप जास्त सुरुवात 3 वर्षाची झाली. वाचनाची तिला प्रचंड आवड आहे आणि वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षी तिने लिखाण सुरू केलं. तर आम्ही तिला प्रोत्साहित केलं की तू लिही, की त्यात तुला म्हणजे इफ यू हॅव रिअल इंटरेस्ट इन दॅट यू शुड राईट. शी स्टार्टेड रायटिंग. आणि एकदा लिहायला लागल्यावर मग आम्हाला असं लक्षात आलं की तिच्या ज्या आयडियाज आहेत किंवा तिच्या ज्या मांडणी आहे ती खूपच सुंदर आहे आणि दॅट शुड बी कन्वर्टेड इन टू अ बुक. त्यामुळे आम्ही तिला प्रोत्साहित केलं आणि तिने ते कम्प्लीट केलं नॉवेल. कम्प्लीट नॉवेल झाल्यावर मग आम्ही त्याचा रिव्ह्यू करून घेतला, प्रकाशित करतो. एक मराठी कुटुंब दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये ती लिहिते, शाळा शिक्षण घेते आणि त्यात ती इंग्रजी भाषेचं पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये लिहिते. तिच्या भावना, संवेदना, तिची स्वप्न जी कागदावरती उतरवली जात आहेत ती एका वेगळ्या परीने. तर मग भविष्यामध्ये मराठी भाषेमध्ये एखादं पुस्तक लिहिण्याचं किंवा तिला त्याबद्दल उत्स्फूर्तपणे मार्गदर्शन करण्याचा आपला काही हेतू असणार आहे? 100% इंग्लिश मराठीकडे वळवण्याचा किंवा तिला त्याच्यात प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही डेफिनेटली करणार. कारण का मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठीला आपण कधी मागे सोडूच शकत नाही. पण तिचा आत्ता जास्त कम्फर्टेबल ती इंग्लिशमध्ये आहे. आम्ही तिला इंग्लिशमध्ये तिने लिहिल्यावर आम्ही अजिबात तिला थांबवलं नाही. तू जा आत्ता पुढे कम्प्लीट कर हे काम. जसं आम्ही तिचं वय वाढेल तसं आम्ही तिला मराठीत देखील हे तयार करू आणि डेफिनेटली ती पुस्तक लिहिणार. तिचं बेसिक थीमच अशी आहे की तिने ठरवलेलं आहे की या 11व्या 10व्या त्याच्या आधीच 10 वर्षाची असल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून ती कायम हेच सांगत आली की मला ऑथरच व्हायचं आहे. आणि ऑथर फक्त इंग्लिश पुस्तक नाही, तिला विविध भाषेंमध्ये लिहायचं. तर
याच्यानंतरचं पुस्तक जे असेल कदाचित मराठीत देखील असेल. द ट्रायल डायरीज हे पुस्तक लिहिताना तिला कोणती पुस्तकं त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत वाचनात दिली होती? नाही, असं स्पेसिफिक कुठलंही पुस्तक दिलं गेलं नव्हतं. तिचं वाचनाचा व्यासंग खूप मोठा आहे. तिचं जॉनरे जे म्हणतात इंग्लिशमध्ये, जॉनरे जे आहे तो खूप डायव्हर्स आहे. त्यामुळे तिने सगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचली. अगदी वयाच्या 6व्या वर्षीच तिने सगळे हॅरी पॉटरची पुस्तकं जी आहेत 7 का 8 ती पूर्ण तिने एकाच बैठकीत वाचून घेतलेली. त्यामुळे जॉन असं स्पेसिफिक कोणतं आम्ही पुस्तक दिलेलं नाही. प्रत्येक मुलीला जगामध्ये आपलाच बाबा सुपर पॉवर सुपरमॅन वाटत असतो. मग या सुपरमॅनची नेमकी भूमिका काय राहिली? नाही, माझी भूमिका हीच होती, प्रोत्साहित करायचं. आणि तिच्या आईचं त्याच्यात जास्त सहभाग आहे, कारण का तिला वाचनाची आवड जी निर्माण झालेली आहे ती मेजरली तिच्या आईमुळे झालेली आहे. त्याचा माझा काही संबंध बाबांनी नाही. कोणती आवड निर्माण? मी सगळं हे पुढचं जे प्रोसेस होतं प्रकाशन करण्याची, इतर बाकीच्या बाबी आहेत किंवा तिच्याकडे पुस्तकं आणून देणे हे त्याच्यात मी तिला धन्यवाद सर, आणि तुम्हालाही फार फार शुभेच्छा. थँक्यू. अमायराच्या मातोश्री ज्या MPSC पास आउट आहेत आणि त्या उपजिल्हाधिकारी म्हणून आज शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. ताई नमस्कार. आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. आपल्या कन्येने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी एक लेखक म्हणून नवजीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे. तिच्या या नवसंकल्पनेला आपण व्यासपीठ कसं उपलब्ध करून दिलं आणि आपल्या संकल्पना नेमक्या काय होत्या? अमायराला वाचनाची प्रचंड आवड आहे. वयाच्या 3 वर्षाची असल्यापासून ती वाचते. तिचा वाचनाचा, विशेषतः इंग्रजी वाचनाचा व्यासंग प्रचंड आहे. म्हणजे आपण पुस्तकं खातो असं जरी म्हटलं तरी ते अतिशयोक्ती असं होणार नाही. ती सातत्याने वाचत असते आणि मला असं वाटतं खूप तिने वाचल्यामुळे तिला ते कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटलं असेल आणि म्हणून ती 6 वर्षाची असल्यापासून सातत्याने कुठे कविता कर, कुठे छोटे छोटेसे लेख लिही असं ती करत होती. परंतु तिने एक वर्षापूर्वी असं केलं की नाही मला एक पुस्तक लिहायचं. आम्ही म्हणजे लिही, तू पूर्ण करते पुस्तक. आणि मग तिने ते पूर्ण केलं आणि नॅचरली ते पूर्ण झाल्यानंतर तिला असं वाटलं की ते पब्लिश व्हावं, लोकांपर्यंत पोहोचावं. आम्ही तिला पब्लिश करण्यामध्ये, त्याचे एडिटिंग करण्यामध्ये, बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही तिला आई वडील म्हणून मदत केली. एक MPSC मधून तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला, महाराष्ट्राचे केडर आहात. मग सर्वसामान्यपणे जिल्हाधिकारी पदाचा, उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार खांद्यावरती असतानाही मुलीच्या शैक्षणिक भविष्याकडे आणि तिची जी स्वप्न साकारण्यामध्ये नेमका वेळ कसा काढला? लाईफ आणि वर्क असा दोन्हीचाही बॅलन्स आई म्हणून तर मला करावाच लागतो. पण मला इथे सांगावंच असं लागेल की कोणतीही बाई जेव्हा बाहेर जाऊन काम करते तेव्हा तिच्या मागे नक्की कोणीतरी उभं असतं. तसा माझा नवरा माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि तो तिच्या म्हणजे माझ्यासाठी आणि मुलीसाठी खूप सातत्याने कार्यरत असतो. तो असल्यामुळे आज मी पण काम करू शकते प्रभावशाली रीतीने आणि आम्हालाही काहीतरी करू शकतो. काही सोशल मीडियाचं युग आहे. या युगामध्ये माहिती तंत्रज्ञान एका वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचलेलं आहे. आज एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की क्षितिज कशाला म्हणतात तर त्याला आभाळ जमिनीला टेकल्यासारखं दिसतं, हेही एका वाक्यात सांगण्यात येत नाही. आणि मोबाईल सेवी असलेल्या मुलांना या वयामध्ये, आत्ताच्या युगामध्ये तुम्ही आपल्या मुलीला प्रेरणा देता पुस्तक लिहिण्यासाठी, हे सगळं कसं जुळून आलं? आमच्या घरामध्ये ना टीव्ही नाहीये. म्हणजे तिच्या जन्मापासूनच आमच्या घरात टीव्ही नाहीये. मोबाईल आहे आणि जे नवीन नवीन गोष्टी असतात, तंत्रज्ञान आहे, त्याची माहिती ही सगळ्यांना असलीच पाहिजे. तशी ती तिलाही आहे, परंतु ती त्याच्या अधीन गेलेली नाही. तिचे मित्र, तिचे सवंगडी जर कोणी असतील तर ते म्हणजे पुस्तकं आहेत आणि ती स्वतः खूप रमते पुस्तकांमध्ये आणि आम्ही तिला एनकरेज करतो, नवीन नवीन पुस्तकं आणतो. आम्ही तिच्यासाठी सातत्याने तिने पुस्तक घेण्यासाठी एनकरेज करतो आणि तिची जुनी पुस्तकं झाली की आमच्या गावात एक लायब्ररी आहे, त्या लायब्ररीला देतो, जेणेकरून नवीन पुस्तकांना जागा तयार होते. आणि तिला इतर कुठल्याही गोष्टीचं वेळ नाहीये की जसे कपडे, दागिने किंवा केसांची काही स्टाईल. तिची सगळीच आवड जी आहे ती पुस्तकांशी रिलेटेड आहे. आद्यगुरी शंकराचार्यांनी स्त्री शक्तीवरती एक सुंदर श्लोक लिहिला. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहीच पार्वती. आई जर शिकलेली आहे, एक उच्च पदस्थ अधिकारी आहे, मग ती अन्नपूर्णेच्या रूपात मुलीची अन्नसेवा कशी करते? मी सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर पहिलं काम असं की तिला शाळेला तयार करायचं, तिचा डबा तयार करून द्यायचा आणि मग घरातला जो स्वयंपाक आहे तो करायचा.
हे काम करून मग मी ऑफिसला जाते. माझ्या घरात 7:30 वाजता सगळा स्वयंपाक तयार असतो. खाण्याची काय आवड निवड? तिला प्रचंड खाण्याची आवड आहे. तिला वेगवेगळ्या नवीन नवीन रेस्टॉरंटमध्ये जायला आवडतं. खूप तिला खाण्याची आवड, वाचनाची जशी आवड आहे तशी तिला खाण्याची आवड आहे. तुमच्या रूपातल्या अन्नपूर्णेने तिला रेस्टॉरंटच दाखवायचं ठरवलंय? नाही भविष्यात तिला नाही घरातही चांगले घरातही तिचे आवडीचे पदार्थ आम्ही करतो. तिला विशेषतः ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, छोले असतील, राजमा असतील किंवा इतर गोष्टी, पनीर आहे, त्या भाज्या तिला खूप आवडतात आणि मी त्या करत असते आणि ती खात असते. धन्यवाद ताई, तुम्हाला तुमच्या मुलीला शुभेच्छा. थँक्यू. And also we should felicitate our little author.